जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे गाथा सन्मानाची या विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले। समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपले अमूल्य योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला। हा भव्य सन्मान सोहळा शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता सार्वजनिक वाचनालय, बालाजी चौक, बुद्ध विहार शेजारी जत्रा हॉटेल, नाशिक येथे पार पडला। कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस मनीषाताई वसंत देसले आणि संजयदा फिटनेस सेंटरच्या मालकीन मीना वाकळे यांनी केले। या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या आणि समाज हितासाठी कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला। विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिला यावेळी गौरवण्यात आल्या। यावेळी महिला परिचारिका, स्टाफ नर्स दीपालीताई भुसारे, शिक्षिका कल्याणीताई सोनवणे, लावणी सम्राज्ञी गौरी नाटे, ब्युटिशियन सोनलताई रणपिसे, अश्विनीताई गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल तसेच इतर विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा देखील सत्कार करण्यात आला। सन्मानित महिलांना मनीषाताई वसंत देसले यांच्या हस्ते सर्टिफिकेट आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती प्रदान करून गौरवण्यात आले। महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये विजयी महिलांना विशेष बक्षिसे देऊन गौरवण्यात आले। संपूर्ण कार्यक्रम रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीरित्या पार पडलाय। गाथा सन्मानाची या उपक्रमाद्वारे महिलांना प्रेरणा देण्याचा आणि त्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आलाय। महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरलाय। महिला काँग्रेस आयोजित गाथा सन्मानाची आदरणीय मान्य स्वरूपाली निलेश चाकणकर मॅडम यांनी जे काही महिलांसाठी महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले किंवा मला इथे आमंत्रित केले त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे। महिलांनी समाजात पुढे जावे ह्याच मी महिला दिनानिमित्त महिलांना सांगू इच्छिते आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। काही आहे माझ्यासाठी न सांगता ती सगळं ओळखून घेते, ती सगळं काही आहे माझ्यासाठी न सांगता ती सगळं काही ओळखून घेते, ती सगळं काही आहे माझ्यासाठी न सांगता ती सगळं ओळखून घेते। माझं असणं, तिच्यासोबत बागडणं तिला खूप आवडते। ती सगळं काही आहे माझ्यासाठी, स्वतः तिचं न आवडता आमचं वाटतं ती नीटनेटकं आवडते। ती सगळं काही आहे माझ्यासाठी, तिचं अस्तित्व ती माझ्यात शोधत असते। ती सगळं काही आहे माझ्यासाठी, माझ्या सुखदुःखात ती माझ्या आधी माझ्यासाठी उभी असते। ती सगळं काही आहे माझ्यासाठी। ती नसलीच तर हा विचार माझ्या आयुष्याचा कधी मला नकोसा वाटतो। कारण हृदयच नसलं तर शरीर तरी काय करणार आहे ना। जर हृदयच नसलं तर शरीर करेल तरी काय? आई विना लेकरू सांगायला करेल तरी काय? आई विना लेकरू सांगायला करेल तरी काय? त्या आई, त्या बहिणीला, त्या आत्याला, त्या आजीला, त्या मावशीला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मला इथं बोलून दोन शब्द बोलण्याची माझा सत्कार केले, पहिले मी त्यांचे आभार मानते आणि दोन शब्द महिलांना शॉर्टकटमध्ये सांगते। मी एक नर्स म्हणून सुयश हॉस्पिटलला बॉम्बे नाक्यावर जॉब करते, दररोजचं अपडाऊन करते। सकाळी 7:30 ते 3 पर्यंत माझी ड्युटी असते। घरचं घर सांभाळून सासू आहे माझ्या घरामध्ये, 2 मुलं आहे, हे सगळं बघून मी ड्युटी करते। पण मला त्या ड्युटी केल्याचा आणि मी स्वतः नर्स असल्याचा मला खूप अभिमान आहे। या गोष्टी माझा चांगलं आणि वाईट पण खूप घडले आहे आणि शिकायला पण खूप भेटले। कोविडमध्ये 2 लहान मुलं असताना कोविडमध्ये जिथे माणुसकी विसरून गेला होता, तिथे स्टाफ नर्स असतील, डॉक्टर असतील, त्यांनी जी जबाबदारी त्यांची पार पाडली आहे। 2 छोटे चिमुकले त्यांची घरी सोडून मेडिकल कॉलेजला त्या 7 दिवस तिथे ड्युटी करायच्या, घरी यायला भेटायचं नाही त्यांना आणि पूर्ण कवर असायच्या। 12 घंटे ड्युटी करत होत्या, 8 घंटे पाणी पण प्यायला भेटत नव्हतं। कोविडचा जो युनिफॉर्म होता त्यांना तेव्हा पण त्यांचा पूर्ण पॅक असायचा।
किंवा दुसरं कोणतं काम नाही केलं पाहिजे अशी काही माझी गरज नाही. पण एक समाजसेवा म्हणून मी या सर्व गोष्टी करते. 2000 आम्ही सर्वजण आणि तुम्ही पण गुड मॉर्निंगच म्हणायचं आणि गुड मॉर्निंगच म्हणायचं. गुड मॉर्निंग. सर्वप्रथम इथं जमलेल्या सर्व माझ्या मैत्रिणी आणि भगिनींचं मी स्वागत करते आणि सर्वांना महिला दिनाच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं आहे जसे राजमाता जिजाऊ मेरी झांसी नाही दूंगी, इंग्रजांना ठणकावून सांगून संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, मुलींना स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणारे सावित्रीबाई. नाशिक लोकशाही न्यूज साठी निर्मला गायकवाड, नाशिक.